गुड मॉर्निंग. सकाळीच काय काय राहिले उरले सुरले सगळं काढून झाल्यानंतर मला हे बरेच दिवसाचं कसुरी मेथी अशीच ठेवली होती आणि ती भरून ठेवायची. ते आता हे काचेचे कंटेनर माझ्याकडं ऑलरेडी होतेच, त्यामध्ये मी काढून ठेवलेलं आहे. सोबतच नाश्ता पण करायचा होता, विचारूनच केला. आज पोहेच कर म्हणाला मुलगा आणि मिस्टरांना पण पोहे हवे होते आणि जेवणाला सुद्धा घातलेलं आहे. भाजी करायला घालणारच आहे लगेच. आता भात आमटी तर माझ्या झाल्या आणि पोहे करणार. तेवढ्यात अजून एकदा मला चहा म्हणून मिस्टरांचं ही आली ऑर्डर आली. मध्येच सांगितलं की माझं डोकं असं फिरतं आणि एकसारखं पोहे झाले की मग चहा देता येतो म्हटलं सगळ्यांनाच. तर मग तेच सांगतात चहा करा. नाश्त्याच्या अगोदर 2 वेळा चहा ऑलरेडी त्यांचा झालेला आहे. हा दुसरा चहा सकाळी उठल्या त्यांना लागतोच आणि नाश्त्याच्या अगोदर लागतो, नाश्त्याबरोबर एकदा लागतो. त्यामुळे असं मग म्हटलं नाश्ता झाल्यावर तर सांगशील की मध्येच कुठं फोडणी टाकताना सांगता. आता फोडणी टाकून वगैरे माझं झालं नाश्ता आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच मी भाजीसुद्धा करायला घेतली. आज आता मला कढाई पनीर बनवायचं आहे, त्याचीच रेसिपी तुमच्यावर शेअर करते. तर साधीच माझी ही कढई आहे, त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे एक उभा चिरून. तेल छान असं तापून झाल्यानंतर थोडंसं आलं, अर्धा इंच आलं घातलेलं आहे, अर्धा तुकडं मिरचीचा घातलेला आहे आणि हा 2 गड्डे, मला लसूण जास्त लागतो यामध्ये, त्यासाठी 2 गड्डे पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत. छान असं परतून घेणार खालवर करून. आणि हे बघा खोबरं, ओलंच खोबरं आहे, ते सुद्धा मी त्यामध्ये घातलेलं आहे. तर ओलं खोबरं ह्या रेसिपीमध्ये बरेच जण घालत नाहीत, तर इकडे कोल्हापूर साईडला आम्हाला खोबऱ्याशिवाय काही चालत नाही. मटणाच्या रेसिपीमध्ये कसं खोबरं लागतं तसं आम्हाला ह्याच्या पनीरच्या रेसिपीमध्ये लागतं त्याच्यासाठी आणि टेस्ट तर वेगळे. आता माझ्याकडे काजू नाही, त्यामुळे मी हा शेंगदाण्याचा कूट घालत आहे. नाहीतर शेंगदाणे भाजून सोलून घातले तरी चालतं. मी 2 चमचे ते शेंगदाण्याचा भाजलेलाच कूट होता, त्यामुळे लास्टला घातलं आहे. कारण माझं कांदा लसूण वगैरे छान असं परतून झालेलं होतं आणि उगाच ते अगोदर घातलं तर करपाय नको म्हणून लास्टला घातलं. आणि एकदम शेवटी मी टोमॅटो एक मोठा लाल तो चिरून घातलेला आहे. तो अगदी जास्त मी भाजणार नाही आणि कमी पण भाजणार नाही, मीडियम असं भाजणार. तर भाजून झाल्यानंतर एक 5-10 मिनटं मी झाकून ठेवलं त्याला, जेणेकरून त्या वाफेवरती अजून जरासं शिजेल. आणि गार झाल्याशिवाय तर काय आपल्याला ते वाटणसुद्धा करता येणार नाही त्यासाठी. तर इकडे मी पनीर, आमच्या इथे चंद्रकांत डेअरी आहे, छान आहे, तिथे छान मिळते पनीर. त्याचे काढलेलं आहे बाहेर, मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं पाकीट ते, आणि त्याचे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर छोटंच होतं, एक 100 का 110 रुपयाचं पाकीट होतं, ते आणले होतं. आणि त्यानंतर काय केलं आहे मला ते शालो फ्राय करायचं आहे. त्याच्या अगोदर मी चपात्या करून घेतल्या, कारण चपातीच्या तव्यावरतीच लास्टला मी हे करते. जो काय तवा आता गरम असतो त्याच्यावरती आता गॅस बंद केलेला आहे, चालू काय केलेलं नाही, त्यामुळे शालो फ्राय छान होतं. जो काय तवा तापला आहे त्या आचेवरती तर थोडं तेल घालून मी त्याच्यातच शालो फ्राय केले बंद गॅसवरतीच. आणि इकडे आपलं वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे बघा, आणि चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत. आता आमची रेसिपी, आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि चटणी घातली, जेणेकरून मला कलर येतो त्या ग्रेव्हीला छान. कारण बाहेर बघा हॉटेलमध्ये कलर घातलेला असतो, तर इथे विदाउट कलरचं आपण घरामध्ये करतो. त्याच्यासाठी आणि जे काय वाटण मी बनवतं ते घातलं, धने जिरे पूड घातली, सुहाणाचा गरम मसाला मी इथे घातलेला आहे, थोडं मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा मी इथे टाकलेले आहे. आणि कसुरी मेथी आहे ती सुद्धा त्यामध्ये घातलेली आहे. तर पंजाबी डिशेसमध्ये कसुरी मेथी घालतातच, त्याच्यासाठी मी इथे कसुरी मेथी पण घातली आहे. आणि छान असं परतून घेणार थोडा वेळ आणि नंतर झाकून सुद्धा ठेवणार. आता जी काही ग्रेव्ही राहिली होती ती थोडंसं पाणी घालून ती त्यामध्ये घातलेली आहे, कारण चिकटणार आता कढईला, कारण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि खोबऱ्याचं सुद्धा, त्यामुळे कढईला चिकटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे थोडं पाणी घालून बराच वेळ शिजवून घ्यावी लागते ही ग्रेव्ही. त्याच्यासाठी थोडीशी पातळ करणार, नंतर शिजल्यानंतर एवढी घट्ट होते आणि टेक्स्चर तर मला दाखवतेच. आता ह्याच्यावर मी थोडंसं पाणी घालून
झाकून ठेवलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिटात आपली ग्रेव्ही शिजून तयार होईल. तर ग्रेव्ही शिजल्यानंतर जे काही पनीरचे तुकडे होते त्यामध्ये घालून एक 5 मिनिटं परत मी गॅस चालू केला होता. तर बघू शकता ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे. अगदी कढाई पनीर हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये मिळते तशीच झालेली आहे. टेक्स्चर तर बघू शकताय. तर छान अशी आपली भाजी पनीरची झालेली आहे. कढाई पनीर जेवणासाठी आता सकाळच्या तयार झालेली. त्यानंतर मला जो का आता टेबल होता, म्हणजे आम्ही जेवत नाही कधी तर नाश्ता आणि चहा घेतो इथे ह्या टेबलावरती, त्यावरती भरपूर पसारा आणून टाकला होता. तो मला आता सगळा काढून स्वच्छ करायचं होतं. हा टेबल बरा आता इथून तर लांब दिसत नाही, त्यावरती इतकं धूळ आणि कचरा आहे. आता डिटर्जंट थोडंसं मी पाण्यामध्ये घातलेलं आहे, खाली बादली दिसते बघा त्याच्यामध्ये, आणि त्यानंच मी सगळं आता पुसून घेणार, कारण आंबे वगैरे कट केले होते त्यावरती आणि माश्या वगैरे बसल्या होत्या, त्यामुळे चिकट झालं होतं. आता हे नंदेने आंबे दिले होते ते मी काढून एका पातेल्यामध्ये ठेवत होते आणि सगळं प्लास्टिक सगळं त्या ह्याच्यावरती झालं होतं. म्हटलं तर ते सगळं प्लास्टिकचं बाहेर जाळायला बारडीमध्ये टाकून दिलं मी. आणि जे का आता टेबलावरच्या मॅट होत्या त्या सगळ्या आता धुवून घासून पुसूनच काढणार आहे. बादलीतच डिटर्जंट टाकल्यामुळे त्याच्यामध्येच मी त्या मॅट घातलेल्या आहेत. व्यवस्थित धुवून घेणार आणि जो का टेबल आहे तो सुद्धा व्यवस्थित कापडाने पुसून घेणार आणि त्या मॅटसुद्धा व्यवस्थित पुसायला पाहिजेत, कारण त्याच्यावर केचप आपलं हे पाव आणि हे खात असतात त्याच्यावरती चिकट झालं होतं. पाव वगैरे चहाचे सुद्धा डाग होते त्याच्यावरती. ते व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं. आज म्हटलं थोडंसं क्लिनिंग करून घेऊया आणि सोबत हे झाल्याबरोबरच मी बाहेरच्या ज्या काही मॅट आहेत त्यासुद्धा आज धुवून काढलेल्या आहेत आणि ह्या आंघोळीच्या बादली वगैरे ते सुद्धा घासून काढलेलं आहे. आता ते काय मी ह्याच्यामध्ये दाखवलं नाही, पण ही क्लिनिंगच्या थोडीशी कामं हातात घेतलेली आहेत. तशी तर राहिलेली आहे त्या आठवड्यामध्ये बाहेरचं, म्हणजे बाहेरगावी गेल्यामुळे थोडं आता इकडे पण थोडं लक्ष देऊया म्हटलं, जेणेकरून परत पुढचा आठवडा आणि बाहेरच जाणार आहे आमचा. त्यामुळे कारण हॉस्पिटलला आता जायचं आहे, त्यासाठी 2-3 दिवस त्याच्याच कामात लागणार आहेत. त्यामुळे थोडीफार घरातली ही क्लिनिंगची करून घेतली की पुढचा आठवडा नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. जसं जमेल तसं होईल करेल. आता इकडे पोपटी पिशवीमध्ये खुर्चीमध्ये मिस्टरांनी रेडिओ नेला होता, तो असाच ठेवला आहे. इथे आता त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायला लावेन. सोबत यात खुर्च्या पण मला पुसायच्या आहेत. आता जेवणाचं सगळं आवरलेलं आहे आणि आता सगळं टेबलावरचं खाली काढल्यानंतर कचरा होणार म्हणून आता लोटून पुसूनच सगळं आता काढणार आहे. त्यानंतर मग जेवण आणि धुणं होईल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे छान व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतात का, आणि जर आवडत असतील तर नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि बघा माझं असं बोलत तुमच्याबरोबर माझं कामसुद्धा झालेलं आहे. सोबतच मुलांचं पण आवरलेलं आहे, आंघोळ्या पण त्यांच्या झालेल्या आहेत. आता म्हटलं फरशी पुसून धुणं तेवढं घेणार आणि तेवढ्यामध्ये 1 वाजलेला काही समजत नाही. सकाळचा वेळ 1पर्यंत हा सगळा बराचसा वेळ जातो. 1-2 तरी वाजतात. त्यानंतर मग थोडंसं माझं TV किंवा एडिटिंगचं काम करायला वेळ जातो. तर इकडे लोटूनच फक्त तर काढायचं राहिलं होतं. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.